ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु काकाजी माऊली. नमस्कार. आज आपण बघणार आहोत राधा कृष्णाचं अमर प्रेम. कृष्ण हे मागील भागात आपण बघितलं आहे. अष्टांग युगातील 8वी समाधी अवस्थेत जो साधक विश्वातील अनंत शक्तींना आपल्यात आकर्षित करतो, श्रेष्ठ सत्सत विवेक बुद्धी म्हणजे कृष्ण. आज आपण राधा बघणार आहोत. राधा सर्वसामान्य व्यक्तीची एक धारा असते, प्राकृतिक धारा, ज्याला क्वालिटी पार्टिकल अरेंजमेंट. त्या प्रत्येकाचा एक एक गुण असतो आणि त्यानुसार तो वागत असतो. ही धारा कठोर साधना करून जेव्हा साधक बदलतो म्हणजे उलटी करतो, धारा ही राधा होते. कठोर साधना करून साधक जे गुण असतात, क्वालिटी पार्टिकल्स जे साचेबद्ध झालेले आहेत, गुणाणू असतात, त्यांना कठोर साधनेने बदलतो. योगशास्त्रात त्याला कुंडलिनी जागृती असं म्हणतात. कुंडलिनी जागृती झाल्यानंतर वरचं शरीर तसंच असतं, पण आतील रचना गुणाणूंची ती परमेश्वराला एकरूप होण्यायोग्य होते. म्हणजे ती बदलते. पर्यायाने आता ती परकी जी काया असते ती परकी आहे. जन्मता आपल्याला मिळालेलं शरीर ही आपली मुख्य पत्नी, पण साधना केल्यानंतर कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जे शरीर बनतं, जे व्यक्तिमत्व बनतं, ते एक वेगळं राहतं. यात कुंडलिनी जागृत झाल्यानंतर साधक विद्वान होतो, सर्वांग सुंदर होतो, तो संगीतात तज्ज्ञ होतो. जसं भगवान वेद व्यासांनी कृष्णाला परिपूर्ण सांगितलेलं आहे, परिपूर्ण दाखवलेलं आहे. संपूर्ण अवतार भगवान गोपाल कृष्ण. असा हा भगवान गोपाल कृष्ण कुंडलिनी जागृत शरीरावर अतिशय प्रेम करतो, पण ती परकी असते. समाजात आपण आजही गोपाल कृष्ण राधा कृष्णाला मोठ्या प्रेम भावाने पूजन करतो, पण तसं जर कोणी आचरण केलं तर आपण त्याला अनैतिक समजतो. कारण की ते सामाजिक प्रेम नाही आहे, ते प्रेम आहे आध्यात्मिक. भगवान गोपाल कृष्णाला 14 वर्षाचं दाखवलं आणि राधाचं वय 36च का? आणि गोपाल कृष्णाचं 14 वर्षच का? तर विद्या 14 आहेत आणि सर्वश्रेष्ठ अध्यात्म विद्या ही 14वी विद्या आहे. या अध्यात्म विद्येत साधक जेव्हा विश्वातील परिपूर्ण ज्ञान संपादन करतो, तेव्हा तो परमेश्वराशी एकरूप होतो. आणि ज्योतिषशास्त्रात कुंडलीचे गुण किती दाखवले आहेत? 36. ज्या स्त्री पुरुषाची कुंडली 36 गुणांनी परिपूर्ण असते त्यांचा संसार सुखाचा होतो असं ज्योतिषशास्त्र मानतं. तर हे 36 गुण म्हणजे राधेचे 36 वर्ष असा त्याचा आध्यात्मिक आशय आहे. जेव्हा साधक समाधी अवस्थेत जातो त्याच्या आधी साधकाला अनाहत नाद ऐकू येतो. त्या अनाहत नादाची म्हणजेच बासुरीचा नाद. वेगवेगळे नाद येतात. घंटा नाद येतो, रुणू भुंग्याचा नाद येतो, मेघनाद येतो, सागरांचा लाटांचा नाद येतो, सूर्याचा आवाजाचा नाद येतो. असे वेगवेगळे आपण मंदिरात जी घंटा लावतो ते अनाहत नादाचंही रूपक आहे, रूपकात्मक प्रतीक आहे. जेव्हा साधक समाधी अवस्थेत जातो त्याच्या आधी अनाहत नाद ऐकू येतात. हेच राधेचं बासुरी पाहून बेसूद होणं आहे. आपल्या अनुभव असेल, जेव्हा आपण एकाग्र असतो एखाद्या कामात, तर आजूबाजूला काय चाललेलं आहे याचं आपल्याला भान राहत नाही.
जेव्हा साधक तुरीय अवस्थेत समाधी अवस्थेत जातो तेव्हा त्याच्या आधी त्याला अनाहत नाद ऐकू येतो. या अनाहत नादाचंच रूपक म्हणजे भगवान गोपालकृष्णाची बासुरी आहे. मंदिरातील घंटा. माऊली म्हणतात ना, रुणुझुणू रे भ्रमरा. माऊलींना रुणुझुणू भ्रमरासारखा रुणुझुणू आवाज आला. सांडी तू अवगुण रे भ्रमरा, असं माऊली म्हणतात. असं हे राधाकृष्णाचं अमर प्रेम आहे, जे आपण माऊलींच्या कृपेने योगी महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे. या दृष्टीने आपण विचार करावा ही विनंती. राधे कृष्ण.